acting earth pressure of slide is equal to 1 minus sin phi divided by 1 plus sin phi. या पद्धतीने आपण सांगू शकतो की कोएफिशिएंट ऑफ एक्टिंग अर्थ प्रेशर ऑफ स्लाइड का लिहिणार 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय. मग फाय मीन्स काय, तर फाय मीन्स काय सांगता येईल, अँगल ऑफ इंटरनल फ्रिक्शन ऑफ सॉइल. त्याच पद्धतीने सायस मीन्स सब मेजर्ड युनिट वेट ऑफ स्लाइड मटेरियल आणि एच मीन्स हाईट ऑफ स्लाइड डिपॉझिटेड. या पद्धतीने आपण सांगू शकतो. तर स्लाइड प्रेशरमध्ये काय सांगितलं की एच इज द हाईट ऑफ स्लाइड डिपॉझिटेड, देन द फोर्स एक्सटेंडेड बाय धिस स्लाइड इन ॲडिशन टू द एक्सटर्नल वॉटर प्रेशर कॅन बी रिप्रेझेंट बाय रनकिन फॉर्म्युला. मग पी स्लाइड इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, 1/2 RS into h square into k acting at h divided by 3 from the base, where k is equal to coefficient of acting earth pressure of slide is equal to 1 minus sin phi divided by 1 plus sin phi. आपण या पद्धतीनं त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो. व्हॉट इज माय फाय, फाय मीन्स काय, अँगल ऑफ इंटरनल फ्रॅक्शन ऑफ सॉइल आणि सायस मीन्स काय, सबमेजर्ड युनिट वेट ऑफ स्लाइड मटेरियल आणि एच मीन्स हाईट ऑफ स्लाइड डिपॉझिटेड. यानंतर आपण बघणार आहोत की वेव्ह प्रेशर. आता वेव्ह प्रेशर कशा पद्धतीनं असते, तर जो फोर्थ जो आहे वेव्ह प्रेशर, तर त्यामध्ये जर बघितलं तर वेव्ह प्रेशर मीन्स काय की वेव्ह आर जनरेटेड ऑन द सरफेस द रिसिव्हर बाय द ब्लोईंग वीड. वाऱ्यामुळे काय होते, ती वीड तयार होते की विच एक्झर्ट अ प्रेशर ऑन द डाउनस्ट्रीम साइड. वेव्ह प्रेशर डिपेंड ऑन वेव्ह हाईट विच इज गिवन बाय द इक्वेशन. वेव्ह प्रेशर कशावर डिपेंड असतो, वेव्ह हाईटवर, आणि त्याचं इक्वेशन या पद्धतीनं आपण सांगू शकतो की HW इज इक्वल टू 0.032 स्क्वेअर रूट ऑफ P इंटू V प्लस 0.763 मायनस 0.271 इंटू Fचा पॉवर 1 डिवायडेड बाय 4 फॉर F इज लेस दॅन इक्वल टू 32 किलोमीटर आणि HW इज इक्वल टू काय येईल 0.032 स्क्वेअर रूट ऑफ V इंटू F फॉर F इज ग्रेटर दॅन इक्वल टू 32 किलोमीटर. या पद्धतीने काय येईल, वेव्ह प्रेशरचा फॉर्म्युला येईल. वेअर HW मीन्स काय की HW इज द हाईट ऑफ वॉटर फ्रॉम द टॉप ऑफ द क्रस्ट टू बॉटम ऑफ थ्रू इन मीटर. V इज अ विड वेलोसिटी इन किलोमीटर पर हावर. आपण या पद्धतीनं आपण सांगू शकतो. व्हॉट इज बाय F, F मीन्स हेप or straight length of water expansion in kilometer. त्यामध्ये जर बघितलं तर द मॅक्झिमम प्रेशर इंटेन्सिटी ड्यू टू वेव्ह ॲक्टिंग मे बी गिवन बाय अँड ॲक्ट्स ॲज HW डिवायडेड बाय 2 PW इज इक्वल टू मीटर अबोव द स्टील वॉटर सरफेस. या पद्धतीनं आपण सांगू शकतो. तर वॉटर प्रेशर, वेव्ह प्रेशर या पद्धतीने तयार होतं. कशामुळे, वाऱ्यामुळे. इथे एक प्रकारची त्याची जर डायग्राम बघितलं तर या पद्धतीनं डायग्राम आहे. डॅम दिला आहे, त्यानंतर HW मीन्स हाईट 2 डिवायडेड बाय 3 इंटू HW. त्या पद्धतीने रिसिव्हर लेवल आपली कशा पद्धतीने आहे आणि ते किती इन्क्रीज होतं 3/8 HW बरोबर. या पद्धतीनं ते इन्क्रीज होते. या फिगरमध्ये बघितल्यानंतर आपण सांगू शकतो द प्रेशर डिस्ट्रीब्युटेड
मे बी अझूम ट्रू ट्रँग्युलर ऑफ हाईट आपण काय लिहू शकतो 5 इंटू HW डिवायडेड बाय 3 ॲज शोन इन फिगर. या पद्धतीने आपण दिली 5 इंटू फिगरमध्ये दिली 5 इंटू HW डिवायडेड बाय 3 ॲज शोन इन फिगर 4. हेन्स टोटल फोर्स ड्यू टू वेव्ह ॲक्शन आपण PW याची व्हॅल्यू लिहू शकतो. PW इज इक्वल टू काय लिहिता येईल टोटल फोर्स 1 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेटमध्ये 2.4 इंटू साय W इंटू HW इंटू 5 डिवायडेड बाय 3 इंटू HW. त्यामध्ये ॲक्टिंग ॲट 3 डिवायडेड बाय 8 इंटू HW अबोव द रिसिवर सरफेस. या पद्धतीनं आपण त्याची माहिती सांगू शकतो. व्हॉट इज इन बाय वेव्ह प्रेशर आपण या पद्धतीनं काय होतं वेव्ह प्रेशर तयार होतं. त्यानंतर आपण बघणार आहोत आईक प्रेशर. आता आईक प्रेशर मीन्स काय तर आईक प्रेशरमध्ये आपण बघू शकतो की आईक प्रेशर मीन्स द आईक विच मे बी फ्रॉम ऑन द वॉटर surface of the receiver is cold. Countries may sometime melt and expand. The dam face is subjected to the thrust and extended the expanding ice. This force act linearly along the length of the dam and the receiver level. The magnitude of this force varies from 250 to 150 1500 depending upon the temperature variation. On average, a value of 500 kN per square meter may be taken under the ordinary circumstances. आपण आईक प्रेशरमध्ये आपण सांगू शकतो की या पद्धतीनं की द आईक काय होते फ्रॉम होते ऑन वॉटर सरफेस. द रिसिवर काय होतं कोल्ड होतं कंट्री. त्याच पद्धतीनं जर वेट ऑफ डॅम जर बघितला की तर आपण सांगू शकतो द वेट ऑफ डॅम अँड इट्स फाउंडेशन इज अ मेजर रेजिस्टिंग फोर्स इन 2 डायमेन्शन ॲनालाइज ऑफ डॅम. आता वेट ऑफ डॅममध्ये आपण या पद्धतीने आपण सांगू शकतो. या पद्धतीने आपण 6 टाईप आपण यामध्ये बघितलेले 6 टाईप कोणकोणते बघितले आपण कशाचे फोर्स ॲक्टिंग ऑन ग्रॅव्हिटी डॅम. यामध्ये 6 टाईप बघितले. वॉटर प्रेशर, अर्थक्विक फोर्स, स्लाइड प्रेशर, वेव्ह प्रेशर, त्याच पद्धतीने आईक प्रेशर आणि लास्ट म्हणजे सेल्फ वेट ऑफ द डॅम. या पद्धतीनं बघितले. यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. त्यानंतर आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चरला तो म्हणजे फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम. त्यानंतर त्याचे काही फेल्युअर आहे ते बघणार आहोत. त्यानंतर स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम हे आपण काय करू नेक्स्ट लेक्चरला आपण हे स्टडी करूया. त्यानंतर गॅलरीज ऑफ ग्रॅव्हिटी डॅम मीन्स काय ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार. ओके, थँक्यू. वेव्ह प्रेशर, त्याच पद्धतीने आईक प्रेशर, त्याच पद्धतीने अपलिफ्ट प्रेशर बाय इट्स ऑन सेल्फ वेट आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीनं ग्रॅव्हिटी डॅम आर कन्स्ट्रक्टेड फ्रॉम masonry or concurrent. However, concurrent gravity dams are perfected these days and mostly constructed. त्याच पद्धतीनं फेल्युअर ग्रॅव्हिटी
डॅम याच्याविषयी जर माहिती घ्यायची म्हणली तर द ॲडव्हान्टेज ऑफ gravity dam is that its structure is most durable and solid and require very less maintenance. आपण सांगू शकतो त्याचे कॉजेस ऑफ फेल्युअर ग्रॅव्हिटी डॅम. जर कॉजेस जर बघितले का ग्रॅव्हिटी डॅम मे फेल इन फॉलोइंग मोड. त्याचे जे मोड आहे त्या पद्धतीनं फॉलोइंग मोड आहे. त्यामधला फर्स्ट जो मोड आहे overturning of dam about the toes. overturning of dam about the toes. त्याच पद्धतीने जो सेकंड जो आहे की स्लाइडिंग shear failure of gravity dam. sliding shear failure of gravity dam. त्याच पद्धतीने compression by crunching of the gravity dam. त्याच पद्धतीने टेन्शन by development of tension force which result in the crack in gravity dam. या पद्धतीने आपण त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो की ग्रॅव्हिटी डॅम मीन्स काय, बरोबर. त्याच्याविषयी आपण माहिती सांगू शकतो की त्याचे काही मोड आहे. या पद्धतीने त्याचे काय आहे मोडी, बरोबर. त्यामधला फर्स्ट ओव्हरटर्निंग ऑफ डॅम अबाउट द टोज. त्याच पद्धतीनं जो सेकंड जो आहे तो काय स्लायडिंग आणि शिअर फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम. त्याच पद्धतीनं कॉम्प्रेशन बाय क्रचिंग ऑफ द ग्रॅव्हिटी डॅम. आणि लास्ट म्हणजे टेन्शन बाय द डेव्हलपमेंट ऑफ टेन्शन फोर्स विच रिझल्ट इन द क्लार्क इन ग्रॅव्हिटी डॅम. या पद्धतीनं आपण माहिती त्याची सांगू शकतो. त्यानंतर ओव्हरटर्निंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम. ओव्हरटर्निंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम याच्याविषयी जर माहिती घ्यायची ठरली तर ओव्हरटर्निंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे काय, द होरिझॉन्टल फोर्स सच ॲज वॉटर प्रेशर, वेव्ह प्रेशर, स्लड प्रेशर विच act against the gravity dam causes overturning movement. त्याचमध्ये जर बघितलं तर टू रेजिस्ट दिस रेजिस्टिंग मुवमेंट आर जनरेटेड बाय द सेल्फ वेट ऑफ द डॅम. इफ द रिझल्टंट ऑफ ऑल द फोर्स ॲक्टिंग ऑन अ डॅम ॲट एनी ऑफ इट्स section passes through toe and the dam will rotate and overturn about the toe. This is called as overturning failure of the gravity dam. But practically such a condition does not arise and dam will be fail much earlier by compression. त्यामध्ये जर बघितलं तर ओव्हरटर्निंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम यामध्ये जर बघितलं तर द रेशो ऑफ रिझल्टिंग मुवमेंट अबाउट टोज टू द ओव्हरटर्निंग मुवमेंट अबाउट टोज इज कॉल्ड द फॅक्टर ऑफ सेफ्टी अगेन्स्ट ओव्हरटर्निंग. इट्स व्हॅल्यू जनरली व्हराईज बिटवीन 2 and 3. Factor of safety against overturning is given by means FOS, capital FOS, sum of overturning moment आणि sum of resisting moment आपण सांगू शकतो. या पद्धतीने काय होतं ओव्हरटर्निंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम या पद्धतीने आपण फिगर सांगू शकतो की म्यू समेशन ऑफ व्ही इज इक्वल टू डेव्हलप फ्रिक्शन. त्याच पद्धतीनं जो एक्सटर्नल फोर्स जो आहे समेशन ऑफ एच आणि समेशन ऑफ व्ही या पद्धतीने
Friction of external horizontal force is greater than vertical self weight of dam. Overacting and sliding occurs. त्याच पद्धतीनं स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम मीन्स काय तर स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम म्हणजे व्हेन द नेट होरिझॉन्टल फोर्सेस ॲक्टिंग ऑन ग्रॅव्हिटी डॅम ॲट द बेस exceed the frictional resistance. The failure occur is known as sliding failure of gravity dam. Sliding failure of gravity dam means काय की when the net horizontal force acting on gravity dam at the base exceed the frictional resistance. त्याच पद्धतीने द फेल्युअर ऑकर इज नोन ॲज स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम. या पद्धतीनं आपण सांगू शकतो स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम मीन्स काय तर त्यामध्ये जर बघितलं की इन लो डॅम द सेफ्टी अगेन्स्ट स्लायडिंग should be checked only for friction, but in high dam for economical design the shear strength of the joint is also considered. Thus पद्धतीनं factor of safety against sliding can be given based on frictional resistance and shear strength of the dam. त्याच पद्धतीनं फॅक्टर ऑफ सेफ्टी बेस्ड ऑन फ्रिक्शनल रेजिस्टन्स आपण सांगू शकतो की FOS अगेन्स्ट स्लायडिंग मीन्स फॅक्टर ऑफ सेफ्टी बेस्ड ऑन फ्रिक्शनल रेजिस्टन्स मीन्स FOS अगेन्स्ट स्लायडिंग इज इक्वल टू FOS इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो म्यू समेशन ऑफ V डिवायडेड बाय समेशन ऑफ H. त्याच पद्धतीनं म्यू इज इक्वल टू काय लिहिता येईल कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टू सरफेसेस ओके. तर स्लायडिंग फेल्युअर ऑफ ग्रॅव्हिटी डॅम यामध्ये जर आपण बघितलं तर FOS अगेन्स्ट स्लायडिंग इज इक्वल टू FOS मीन्स काय फॅक्टर ऑफ सेफ्टी बेस्ड ऑन फ्रिक्शनल रेजिस्टन्स. मग FOS अगेन्स्ट स्लायडिंग याचा फॉर्म्युला जो आहे FOS इज इक्वल टू म्यू समेशन ऑफ V डिवायडेड बाय समेशन ऑफ H. व्हॉट इज माय म्यू मीन्स काय कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन बिटवीन टू सरफेस आणि समेशन ऑफ V मीन्स काय सम ऑफ वर्टिकल फोर्स ॲक्टिंग ऑन डॅम बरोबर आणि समेशन ऑफ H मीन्स काय सम ऑफ वर्टिकल फोर्स ॲक्टिंग ऑन डॅम बरोबर. या पद्धतीने त्याची काय होईल फिगर आपण या पद्धतीने सांगू शकतो. तर त्यामध्ये जे आहे रॉक फाउंडेशन त्यामध्ये हिल टो त्याच पद्धतीने टेल वॉटर आपण या पद्धतीने काय सांगू शकतो. त्याच पद्धतीने होरिझॉन्टल जॉईंट आता आपण या पद्धतीने काय होरिझॉन्टल जॉईंट आपण या पद्धतीने त्याची फिगर आपण सांगू शकतो टेल वॉटर त्याच पद्धतीने टो रॉक फाउंडेशन आणि हिल ओके. तर यानंतर आपण बघणार आहोत की ग्रॅव्हिटी डॅम फेल्युअर ड्यू टू टेन्शन क्रॅक. ग्रॅव्हिटी डॅम फेल्युअर ड्यू टू टेन्शन क्रॅक. तर त्यामध्ये जर बघितलं की मेन्शर अँड
concurrent are weak in tension. Thus, Monsoor and concurrent gravity dams are usually designed in such a way that no tension is developed anywhere. त्याच पद्धतीने if these dams are subjected to tensile stress, material may develop tension crack. Thus, the dam losses contact with the bottom foundation due to this crack and become ineffective and fails. Hence, the effective width B of the dam base will be reduced. This will increase P max at the toe. In a tension crack by itself does not fail the structure, but it lead to failure of the structure by producing excessive compressive stress. त्यामध्ये जर बघितलं तर फॉर हाय ग्रॅव्हिटी डॅम्स certain amount of tension is permitted under several loading conditions in order to achieve economically in design. This is permitted become the roast condition of land may occur only momentarily and may not occur frequently. त्यामध्ये जर बघितलं की ग्रॅव्हिटी डॅम फेल्युअर ड्यू टू कॉम्प्रेशन, ग्रॅव्हिटी डॅम फेल्युअर ड्यू टू कॉम्प्रेशन याविषयी जर माहिती बघितली तर आपण सांगू शकतो की अ ग्रॅव्हिटी डॅम मे फेल बाय द फेल्युअर ऑफ इट्स मटेरियल, दॅट इज the compressive stress produced may exceed the allowable stress and the dam material may get crushed. या पद्धतीनं आपण त्याची माहिती आपण या पद्धतीनं सांगू शकतो. तर त्यानंतर जो नेक्स्ट जो पॉईंट बघणार आहोत आपण की स्टॅबिलिटी ॲनालाइज ग्रॅव्हिटी डॅम. त्यामध्ये जर बघितलं स्टॅबिलिटी ॲनालाइज ऑफ ग्रॅव्हिटी डॅम यामध्ये जर बघितलं की जनरल सिलेक्शन ऑफ द मेथड बाय ॲनालिसिस शूड बी governed by the type and configuration of the structure. Being consider the gravity method will be generally be sufficient for the analysis of most structure. However, more so theoretical method may be required for structure that are covered in plan or structure with usually configuration. 2.4 त्यामध्ये जर बघितलं तर ग्रॅव्हिटी मेथड, द ग्रॅव्हिटी मेथड assume that the dam in a second dimensional rigid body, the foundation pressure distributed is assumed to linear. It is usually produced to perform gravity analysis before doing more region studies. In most cases, if gravity analysis indicate that the dam is stable
नो फर्दर ॲनालाइज नीड बी डन. त्याच पद्धतीनं स्टॅबिलिटी ऑफ ॲनालाइज अझुम्शन याचे काही पॉईंट आहे. तर फर्स्ट जो पॉईंट जो आहे स्टॅबिलिटी ॲनालाइज अझुम्शन, तर त्यामध्ये फर्स्ट जो आहे की द डॅम इज कन्सिडर्ड टू बी कंपोज्ड ऑफ अ नंबर of cantilever, each which is 1 meter thick and each of which act independently of the other. त्याच पद्धतीने जो सेकंड जो आहे ॲनालाइज तो सांगू शकतो की नो लोड इज ट्रान्सफर टू द बीम ॲक्शन. त्याच पद्धतीने जो थर्ड जो आहे तर थर्ड आपण सांगू शकतो की द फाउंडेशन अँड द डॅम वी हॅव ॲज अ सिंगल युनिट द जॉईंट बिगिन परफेक्ट. त्याच पद्धतीने जो फोर्थ जो आहे तो सांगू शकतो की द मटेरियल इन द फाउंडेशन अँड द बॉडी ऑफ द डॅम आर आयसोट्रॉपिक अँड होमोजिनियस. त्याच पद्धतीने द ट्रेस डेव्हलप in the foundation and the body of the dam is isotropic and homogeneous. त्याच पद्धतीने no movement of dam are caused by the transfer of load. या पद्धतीने जे स्टॅबिलिटी ॲनालाइज अझुम्शन आहे आपण या पद्धतीने हे जे अझुम्शन आहे आपण सांगू शकतो. त्याच पद्धतीने स्टॅबिलिटी ॲनालाइज प्रोड्यूस 2 dimension ॲनालाइज कॅन बी कॅरिड आउट ॲनालिटिकली और ग्राफिकली. ॲनालिटिकली मेथड त्याचे काय आहे 2 dimension ॲनालाइज आहे. त्यामध्ये काय आहे ॲनालिटिकल मेथड आणि ग्राफिकल मेथड आहे. तर त्यामध्ये ॲनालिटिकल मेथड बघितली तर कन्सिडर युनिट लेंथ ऑफ द डॅम म्हणू शकतो. आणि सेकंड जो आहे की वर्कआउट द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ऑल व्हर्टिकल फोर्स ॲक्टिंग ऑन द डॅम अँड दे आर अल्जेब्रिकली सम मीन्स समेशन ऑफ व्ही. त्याच पद्धतीनं थर्ड जो ॲनालिटिक मेथड जो आहे की सिमिलरली वर्कआउट all the horizontal force and their algebraically sum means summation of h. त्याच पद्धतीने determine the level arm of all these force about the toe. या पद्धतीने सांगू शकतो. आणि लास्ट जो आहे की determine the movement of all these force about the toe and find out the algebraically sum of all those movement means summation of या पद्धतीनं आपण त्याच्याविषयी माहिती सांगू शकतो. आणि जे ग्राफिकली आहे ते काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, थँक्यू.